कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि ओ राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 ओ राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि बोला टाळी टाळी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण ओ राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हो राम जय हो हरि बोल मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रवचन्तमनुपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजिह्वा पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतो वंशी विभूषितकरा नवनीतदाभा
पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखारदरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। बर्हापीडं नटवरवपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासकनककपिशं वैजयन्तीं च माला रन्ध्रान् वेणुरधरस्तुधया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारमणं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्ति लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमोक्षं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दनं कञ्जनेत्रं हृदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। गजाननं भूतगणाधिसेवितं कपीतजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आलन्दिवल्लभम् सम्पाद्य दानं च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि भोगं शिरसा दुरन्तं। श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। हे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। देहांत काल तुम सामने हो बंसी बजाती मन को लुभाती यही गीत गाती मैं तन नाथ त्यागू
हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी नाथ नारायण वासुदेव गोपाल मेरी यही प्रार्थना है भूलू ना नाम में कभी तुम्हारा निष्काम हो कि मैं दिन रात गाऊं हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी माता यशोदा हरि को जगावे गोपाल जागो आँख मेरी खोलो द्वार धरी गोप बुला रही हे नाथ नारायण वासुदेव बोलिए श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी नाथ नारायण हरि मुरारी हरि हरि नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण बोलिए सर्वांनी बोला काही वाजून सर्वांनी बोला जय हो नारायण ओ नारायण 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 जय हो नारायण ओ नारायण 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 हे हो राम नारायण नारायण ताई ताई नारायण नारायण हरि बोल ओ श्रीमन्नारायण नारायण नारायण भज मन नारायण 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 निगम कल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखादमृतद्रव संयुतम् पिबत भागवत रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुका निम्नांगानां यथा गंगा
देवानामाच्युतो यथा वैष्णवानां यथा शंभू पुराणानां इदं तथा। तेन इयं वाङ्मयीमूर्ति प्रत्यक्षा वर्तते हरे सेवनात् पठनात् दर्शनात् पापनाशिनी। स्वकीयेयं यद्भवेत्तेज तच्च भागवते ददा। तिरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद्भागवत आनवम्। माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, वैरागी राजर्षी जगद्गुरु तुकोबराय, दक्षिण काशी पैठण्यवासी शांती ब्रह्मनाथ महाराज, अखिल संत मांदियाळी, अकारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्मा, भक्ती स्वरूपिणी माता राधा राणी आणि भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्र यांचं वाङ्मय स्वरूप म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आपल्या जीवनामधील आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक अशा त्रिविध तापाची व्यथा निवृत्त करण्याकरिता श्रीमद भागवत महापुराणाची कथा पाहण्याकरता आपण प्रवृत्त झालो. हा आपल्या सर्वांच्या जीवनातील परम भाग्याचा क्षण आहे. लोहाराच्या भात्याप्रमाणे आपले श्वासोश्वास व्यर्थ नसून प्रत्येक श्वास आणि परश्वास या क्षणामध्ये, या कालावधीमध्ये श्रीमद भागवत महापुराणाच्या पद आणि पदार्थाचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत. म्हणून आपण भाग्यवान आहोत. आपल्या भाग्याचं आपण वर्णन करणं हा आत्मस्तुती नावाचा कदाचित दोष येईल असं आपल्याला वाटेल, पण नाही. कारण जो जेतीचे गौरव नेणे त्याची ती बिंगुळ वाणे, म्हणून अप्रसंगतेने तो म्हणावाच की ज्याने हा आनंद भोगलाच नाही, चाकलाच नाही, त्याला या आनंदाची काय किंमत कळणार. म्हणून आपण भाग्यवान आहोत आणि आपण आपल्याला भाग्यवान म्हणून घेतलं पाहिजे. यातच आपण निमज्जन केलं पाहिजे. कालच्या आरंभाच्या दिवशी निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृत दर्व संयुतम पिबत भागवत रसमालय मोहरहो रसिका भोवी भावुका. या श्लोकाचा विचार करत असताना भागवत महापुराण म्हणजे काय हे आपण समजून घेतो. निगम म्हणजे वेद. वेदरूपी कल्पतरू आहे. कल्पतरू खाली फळे येती मागितली. कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविते. वेदरूपी कल्पतरू आहे, त्याला परिपक्व झालेलं पिकलं म्हणून देठाला सोडलेलं. आणि भगवान हंस रूपाने विष्णूने ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने ते नारदाला, नारदाने व्यासांना, व्यासांनी शुकांना, शुकाने राजा परीक्षितेला सांगून ती भागवत कथा आपल्यापर्यंत आली. अशा पद्धतीचे विचार आपण केला. आणि फळ हे आंबट आहे की गोड आहे याचा परीक्षक हिंदीमध्ये त्याला तोता म्हणतात, आपल्याकडे त्याला पोपट म्हणतात, आणि संस्कृत भाषेमध्ये त्या पोपटाला शुक असं म्हणतात. त्या शुकाच्या वाणीचा स्पर्श झाल्याच्या नंतर कळतं की हे फळ गोड आहे. शुकमुखाद अमृत द्रव संयुतम, आणि म्हणून पिबत भागवतम रसम आलयम. आकंठ त्या भागवत महापुराणाचं आपण पान करावं. कोणी तर मोहरहो रसिका भुवी भावुका. जे रसिक आणि भाविक आहेत त्यांनी या भागवत अमृताचं पान करावं असा विचार आपण पाहतो. अर्थात वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व झालेलं आणि भगवान शुकाचार्य रूपी पोपटाच्या ओठाचा स्पर्श होऊन जे मधुर आहे असं सिद्ध झालेलं
हे श्रीमद भागवत महापुराण आहे. त्या पुराणामध्ये 3 प्रकार आपण पाहिले. पुरापि नवमिती पुराणम, पुरा परंपरा वक्तीती पुराणम, भक्तानाम पुराणम, भागवत पुराण. पुराण, उपपुराण आणि महापुराण असे 3 प्रकार आपण काल पाहिले. म द्वयम, भ द्वयम, ब त्रयम, व चतुष्टयम, नालिम पाग्नि पुराणानि पुष्कम गारुडमे वच. या श्लोकामध्ये तब्बल 18 पुराण आपण पाहिली आणि 18 ही पुराण आहेत. श्रीमद भागवत हे महापुराण आहेत आणि देवी भागवत हे उपपुराण आहे, असं कालच्या कथेमध्ये आपण विचार केला. कारण आत्र सर्ग विसर्गस्य स्थान पोषण होतय, ही जी 10 लक्षणं श्रीमद भागवत ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेली आहे, या 10 लक्षणांनी युक्त असतं त्याला महापुराण म्हणतात. 5 लक्षणे युक्त असतात त्याला पुराण म्हणतात आणि 5 पेक्षा कमी असतात त्याला उपपुराण असं म्हणतात. भागवत महापुराणाची अर्थात या भागवत कथेचं श्रेष्ठत्व पाहत असताना काल आपण आणखी एक श्लोक बघितला. तेन यं वाङ्मयीं मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी, सेवनात् श्रवणात् पठनात् दर्शनात् पापनाशिनी. निम्नांगानां यथा गंगा. 3.5 कोटी तीर्थामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र म्हणून ज्या तीर्थाचं नाव आहे ते म्हणजे माता गंगा. कारण वाचे म्हणता गंगा 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 सकल दोष जाती भंगा. निम्नांगानां यथा गंगा, देवानां अच्युतो यथा. आणि देवाच्या अनंत अवतारामध्ये आपण म्हटलो या श्रीमद भागवत महापुराणामध्ये खरे तर अनंतामध्ये 24 अवतार भागवत महापुराणात, 10 अवतार संत मांदियाळीमध्ये सांगितले आणि 6 अवतार गर्ग संहितेमध्ये भगवान गर्गाचार्याने केले. आणि त्यामध्ये परिपूर्ण दुर्जनातईने करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. त्यामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार पूर्ण आहे, गोपाल कृष्णाचा परिपूर्ण आहे. कार्य करण्याचं स्वातंत्र्य आहे, निर्णय घेण्याचं नाही, त्याला पूर्ण अवतार म्हणतात, तो प्रभू रामचंद्राचा. आणि कार्य करण्यासहित निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला परिपूर्ण अवतार म्हणतात, गोपाल कृष्णाचा. त्याकरता आपण श्लोक बघितला होता. परिपूर्णोत्तम साक्षात श्रीकृष्ण नान्य एव हि एक कार्यार्थम आगत्यम कोटी कार्यम चकार. आणि त्या गोपाल कृष्णाचं वाङ्मयीन रूप म्हणजे हे श्रीमद भागवत महापुराण आहे. तेन यं वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी, सेवनात् श्रवणात् पठनात् दर्शनात् पापनाशिनी. हिचं सेवन केलं, कंसात आपण चिंतन केलं, वाचन केलं, श्रवण केलं, पठन केलं, दर्शन केलं तर आपल्या जीवनातील कायिक वाचिक मानसिक निषिद्ध क्रियाजन्य जे पाप आहे ते पाप नष्ट होतं. भागवत म्हणजे काय, त्या भागवताचा परिचय देणारा आणखी एक श्लोक आहे. स्वकीयं यत् भवेत् तेज तच्च भागवते दधा, तिरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद्भागवत आर्णवम्. आपल्याला कल्पना आहे, आपण ऐकलेला विषय आहे. मोठी माणसंही काम घेऊन येतात आणि काम झालं की ती उभ्या पावली निघून जातात, असं आमचे जोगमार्ग वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू विठ्ठल बाबा फुले बाबांची वचन आहे. काम घेऊनच ते या धरातलावरती येतात आणि काम झालं की उभ्या पावली निघून जातात. आता काम झाल्याच्या नंतर सुद्धा जे जागा सोडत नाही त्यांना काय म्हणायचे ते तुम्ही ठरवा, असे बाबांचे वाक्य. पण मोठी माणसंही काम घेऊन येतात. कालच्याही कीर्तनामध्ये, सकाळच्या कीर्तनात आपण तो आकडा सांगितला. मी तुमच्या समोर सांगतो, तुमच्याकडनं पुन्हा विचारतो. ध्यानात ठेवण्याची जबाबदारी थोडीशी तुमची पण. 12, 22, 32, 42, 52,
आणि 92. पहिला आकडा काय मग? 12, 22, 32, 42, 52 आणि 92 आणि 125. आज जो आपल्याला अपेक्षित आहे, ही सगळी मोठ्या माणसाची नावं दिलीत. अगदी मोठा शब्द म्हणजे महान शब्द सुद्धा लहान ठरावा इतकी महान मंडळी आहे. त्यातला पहिला जो आहे 12 ते आहेत चितशक्ती मुक्ताई साहेब. आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाय, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पाय, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाय, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पाय, विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानदेवी घेतले दान हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो, ज्ञानदेवी घेतले दान हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. या 2 प्रमाणामध्ये 2 आकडे झाले. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाय. आपण काल शेवटी बोललो 3 देवाला त्यांनी जागी केलं. जंत कोटीतील सांगदेव, संत कोटीतील नामदेव आणि भगवंत कोटीतले ज्ञानदेव. या तिन्ही देवाला जागृती देण्याकरता या धरातलावरती अवतीर्ण झालेल्या आईसाहेब मुक्ताबाई वयाच्या 12 वर्षी कार्य झाल्याच्या नंतर तेजरूप झाल्या या जगाचा निरोप घेतला. भगवान माऊली यांना नेण्याकरता वयाच्या 16 वर्षीच तसा काळ आला. पण त्या काळाला निवृत्ती दादाने 2 बोट दाखवले. तो 2 वर्षांनी आला. मग सोपन दादाने दाखवले. पुन्हा 2 वर्षांनी आला. आईसाहेब मुक्ताईने दाखवले. पुन्हा 2 वर्षांनी आला. म्हणजे बेत्रिक 6. पण मुक्ताबाई जरा रागीत म्हटले तुझ्या डोकं म्हणजे मारुती बाबांची भाषा आहे, तुझं डोकं म्हणजे काय टोपी अडकवण्याची खुंटी आहे का? त्याच्यात काही आहे की नाही? अरे वेड्या 2 बोटे शब्दाचा अर्थ 2 वर्ष करतोस. म्हटले हो आईसाहेब. इतरांनी कोणी सांगितलं तर 2 बोटे शब्दाचा अर्थ 2 सेकंद मी करत नाही. तुम्हा तिघा बंधूच्या वचना खातर मी 2 बोटे शब्दाचा अर्थ 2 वर्ष तब्बल 6 वर्षांनी आलो. पुन्हा मला बोलतात तुझं डोकं काय टोपी अडकवण्याची खुंटी आहे की काय? हे काय बोलणं आहे? 2 बोटे शब्दाचा अर्थ जर 2 सेकंद घ्यायचा नाही, 2 मिनिट घ्यायचा नाही, 2 तास घ्यायचा नाही, 2 आठवडे घ्यायचा नाही, 2 महिने घ्यायचा नाही, 2 वर्ष घेतला. म्हटले तसा नाही. मग कसा? म्हटले हे 2. म्हटले हे कोण? जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिरू. हे नभमंडळातले चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आकाशात आहे तोपर्यंत माऊलीकडे तिरप्या नजरेने पाहायचं नाही. चल चालता हो. तो गेला तर अजूक नाही आला. अजूक नाही आला. म्हणून म्हणतात जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबरायची संजीवन समाधी आहे. पण हे अर्ध सत्य आहे. हे अर्ध सत्य आहे. मग पूर्ण सत्य काय? आमचे बाबा म्हणत असतात जोपर्यंत माऊली ज्ञानोबरायची समाधी या धरातलावरती आहे तोपर्यंत या जगामध्ये चंद्र आणि सूर्य आहे.
ज्या दिवशी माऊली नाही त्यावेळेला चंद्र सूर्य नाही, कारण विश्वाचे जनकच ते आहे, विश्वाचे निर्मातेच ते आहे. वसुधैव कुटुंबकम ही भावना ठेवणारे ते आहे, हे विश्वाची माझे घर म्हणणारे ते आहे. एखादा सरपंच असेल आणि चांगला असेल, चांगल्या हृदयाचा असेल, तर तो गाव माझं म्हणतो. आमदार असेल तर जिल्ह्याला माझं म्हणेल, खासदार असेल तर नाही नाही चुकलं आहे, म्हणजे ऐकताय म्हणायचं तुम्ही. आमदार असेल तर तालुक्याला माझं म्हणेल, खासदार असेल तर जिल्ह्याला माझं म्हणेल, मंत्री असेल तर राज्याला माझं म्हणेल, आणि पंतप्रधान असेल तर मेरे देशवासियों, मेरे भाई और बहिणो, देशाला माझं म्हणेल. पण विश्वाला माझं म्हणणारे फक्त पहिले माऊली आहे. हे विश्वची माझे घर म्हणून जोपर्यंत माऊली या विश्वात आहे तोपर्यंत माऊलीची समाधी आहे, तोपर्यंत जगामध्ये चंद्र आणि सूर्य आहे. पण देहदृष्टीने तरी 16 वर्षी कार्य झालं नव्हतं, माऊलीने निरोप नाही घेतला. पण 22व्या वर्षी कार्य झाल्याच्या नंतर जगा पिता परमात्म्याला देखील वाटतं माऊली नजरेच्या आड होऊ नये. पण त्यांना सांगितलं, सद्गुरूला सांगितलं, तुम्हीच आता दोन्ही हाताला धरा मला निरोप द्या. आणि मग देव निवृत्ती आली धरले दोन्ही कर, देव निवृत्ती आली धरिले दोन्ही कर. जय हो धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर पैसावया, जातो ज्ञानेश्वर पैसावया, देव निवृत्ती आली धरले दोन्ही कर, देव निवृत्ती आली धरले दोन्ही कर, देव निवृत्ती आली. बांधल्या पेंढीचा सुटला स्याळा, तृणरानु माळा पांघरे, माया बापे आम्हा जियेल जेव्हा, आईचे दुःख तेव्हा झाले ना. हे ज्येष्ठाच्या भी कनिष्ठाचे जाणे, केले नारायण उपराते. भगवंता मला तुम्ही बोलताय, नाव निवृत्ती प्रवृत्तीवर आला कसं? ज्या वेळेला आमच्या आई बापाने आमचा त्याग केला, पांडुरंगा इतकं दुःख झालं नाही, कारण आमचा सांभाळ करण्याकरता माझा ज्ञानोबा होता. खरं गुरुनी शिष्याचा सांभाळ करायचा असतो. इथे विपरीत घडलंय, राहती माझी न घडे काही काही मृत्यू लोकांचे उभराटे. इथे सद्गुरु निवृत्तीदादा म्हणतात, आईबाप गेले तेव्हा आमचा सांभाळ करणारा ज्ञाना होता. एखादी पेंडी असते आणि तिचाच घेतलेला तो एक आळा असतो.
आणि ती सगळी ताटं एका ठिकाणी जमा केलेली असतात. मग तो आळा सुटल्याच्या नंतर ते तृण रानोमाळा पांघरावं आणि तसंच झालं. जोपर्यंत माऊली होती तोपर्यंत ते चौघ भावंड एकच आहे. आणि माऊलीने निरोप घेतला. आईसाहेब इलाहाबादला गेले, निवृत्ती दादा त्र्यंबकेश्वरला गेले आणि सोपान काका सासवडला गेले. चांगदेव महाराज पुन्हा तांब्याला गेले. हे तृण नारळमाळा पांगले. आणि देवा रागवता कोणावर? उफरट तुम्ही वागायचं, पुन्हा तत्वज्ञान आम्हाला सांगायचं. हा ज्ञानदेव कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? हे ज्ञानोबारायाच्या प्रेमाने निवृत्ती दादावर घेतलेला ताबा आहे. वेदाला सर्वज्ञ कल्प म्हणतात आणि भगवंताला सर्वज्ञ म्हणतात. पण सर्वज्ञ देवाला सुद्धा हे गुरु शिष्याचं प्रेम कळत नाही असं निवृत्ती दादाला वाटावं. हा ज्ञानोबराच्या प्रेमाचा विजय आहे. अवज्ञा कधी केली नाही येणे, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, आईचे दुःख तेव्हा झाले नाही. मायबाप प्रत्येक शिष्य कथा करताना, प्रवचन करताना, व्यवहारामध्ये चालता बोलताना आस्वलाच्या परी आणि गुरुनामाचा जप करी. गुरुचं नाव सतत त्याच्या मुखातून येत असत. पण हे तर शिष्याच्या जीवनात घडलंच पाहिजे. पण खरा विजय त्या दिवशी आहे कधीतरी आपल्या गुरुनी आपलं नाव काढावं. गुरुनी म्हणावं असा शिष्य मला भेटला, मी भाग्यवान आहे. आणि ते निवृत्ती दादा म्हणतात अवज्ञा कधी केली नाहीये, गुरु शिष्यपण ते दिले. बघा ना, एखाद्या गायीच्या म्हशीच्या कासेमध्ये गोचिडे असतो आणि तिचा बछडाही असतो. गोचिड हा 24 तास असतो आणि बछड्याच्या दाबाडात हातच घातलेला असतो त्या मालकाने स्तनपान करताना सुद्धा. आणि सकाळ संध्याकाळ धार काढेपर्यंत नवे निस्ती गाय पाणवण्यापुरती त्या आईच्या कासेत त्या पाडसाला राहता येत. पण नाना गाय सरे डोंगरी आणि चित्त बांधलेले वसते घरी. तिच्या मनामध्ये 24 तास राहणारा गोचिड नसतो, कधीतरी सकाळ आणि संध्याकाळी येणारा ते पाडस असतो. तसं आपल्या गुरुजींच्या हृदयामध्ये आपल्याला तसा वास भेटा आणि मग तो खरा विजय आहे. म्हणून कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चलो हम हसे और जग रोए. हा कबीरदासजीचा दोहा अंत समयाला ज्ञानोबरायला आठवला असायचा. ज्ञानोबराय म्हणतात धन्य मी जगलो, माझ्या जाण्याने जग रडेल याच्यात नवल नाही. नामा म्हणे संत कासावीस सारे लावी ती पदर डोळी असी, संत रडतील याच्यात नवल नाही. या विश्वाचा चालक मालक उत्पत्ती स्थिती प्रलय करणारा कर्तुम अकर्तुम अन्नाचा कर्तुम सामर्थ्य संपन्न असणारा परमात्मा रडतो. आणि तोही रडताना त्याची भार्या लक्ष्मी माता म्हणते तुम्ही काही भानावर आहात का? तुम्हाला काही कळतं मिळतं की नाही? आणि तुम्हीच रडायला लागल्याच्या नंतर या विश्वाला कोणी सावरायचं? त्यावेळेला देवाने म्हणावं रखुमाई मला रडू दे, मी ज्यांच्याकरता रडतो हे कोण तुला माहिती नाही.
कदाचित मी रडलो नाही, माझं हृदय मोकळं झालं नाही तर मी मनोरुग्ण व्हायचो. आणि मी जर मनोरुग्ण झालो तर हे विश्वरुग्ण व्हायला वेळ लागणार. मला हृदय मोकळं करू दे. पण आई साहेबांनी विचारलं, देवा निर्मोही असणारे तुम्ही, कसल्याही मोहात न अडकणारे तुम्ही, आणि तुम्ही रडताय, कोण आहे हे ज्ञानदेव? देव म्हणे, रुक्मिणी हा एकच योगी देखिला नाही, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे. धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. रुक्माई ऐक, जो करील याची यात्रा, तो तारील सकळही गोत्रा, सकळही कुळे पवित्रा, याचे ती दर्शने होते. हे सगळं वर्णन जगतपिता परमात्मा करतात. आणि मग आई साहेब रखुमाई देखील म्हणतात, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मने. त्या आईची कुस धन्य आहे. आईचे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, आणि म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मने. पण ते ज्ञानोबर आहे. कुणाला वाटतं जावं म्हणून, म्हणजे समाधीस्थ व्हावे, नजरे आड व्हावे, कुणाला वाटतं? जनताला वाटत नाही, संताला वाटत नाही, आणि भगवंतालाही वाटत नाही. पण माऊली कार्य घेऊन आले, आणि कार्य झाल्याच्या नंतर वयाच्या 22व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पुढचा आकडा होता 32. अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्व शास्त्रकृत षोडश कृतवान भाष्य द्वात्रिशु मुनिरभ्यगात शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्र भाष्य कृतो वंदे भगवंत पुनः पुनः. 8 वर्षाच्या असताना 4 वेदाचा अभ्यास करतात. 12 वर्षाच्या असताना 12 दर्शनाचा अभ्यास करतात. 16 वर्षाच्या असताना वेदांताच्या प्रश्नत्रयीचा अभ्यास करतात. आणि 32 वर्षाचे होताना 4 वेळेला पूर्ण भारत यात्रा पायी करतात. नास्तिक पाखांडी द्वैत्यांचं खंडन करतात, अद्वैताचं मंडन करतात. 4 दिशेला 4 आश्रम स्थापित करतात. पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य, हस्तमलकाचार्य या 4 शिष्याला बसवतात. अद्वैताची परंपरा अखंडित प्रवाहित ठेवून या जगाचा निरोप 32व्या वर्षी घेतात. आणि 4 पुढचा आकडा आहे 42. प्रधान 4 अवस्था. एक प्रापंचिक अवस्था, विटल हे चित्त प्रपंचापासून. साधक अवस्था, दीन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवारे. सिद्ध अवस्था, अनु रेणुया ठोकडा तुका आकाशा एवढा. आणि संत अवस्था, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. पण जगत कार्य झालं, देवाला म्हणतात आता दिसू नये जना, ऐसे करा नारायणा. आणि त्यांच्या मंडळीने विचारलं, का हो महाराज, काय विचार काय आपला? तुकोबराय म्हणतात, आपुल्या माहेरा जाईन आपुल्या माहेरा जाईन आता. जय हो निरोपया हातियाला निरोपया हातियाला आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा. पाहुणे घरासी
आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, खूप मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या, मोडक्या बाजावरी वाकड्याचा तेजा, मुख शुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. नवमीला दिंडी प्रदक्षिणा, एकादशीला स्नान वगैरे, गोटवीला लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्तात्म स्थिती साधवी. आणि मग मने रामेश्वर सकाळापासून गेला तो विमानी बैसून या, मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर सांगा कोण. वयाच्या 42 वर्षी कार्य झालं या जगात निरोप घेणारे जगद्गुरु तुकोबरा. आणि शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. सुरात सुरत्व रणांगणात कळत, आणि साधू हा अंत काळात कळतो. पापी लोक मरताना सुद्धा शिस्तीत मरत नाही, बेशिस्त होऊन मरतात. ते तर हाल हाल होऊन मरतात, पण अनेक जणांची बेहाल करतात. आणि साधू महात्मा जीवनभर दुसऱ्याला आनंद दिला, जाताने सुद्धा परमात्म्याशी एकरूप होताना झाकले गतीचा दिवा, नेने जे काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज. जगाच्या पाठीवर मायबाप अशी संस्था गतकालात झाली नाही, सध्या वर्तमान काळात महाराष्ट्रात नाही, जगात नाही, आणि पुढे भविष्य काळात होणार नाही. जेथे विद्यार्थ्याला 5 पैकी फी नाही, शिक्षकाला 5 पैसा पगार नाही, आणि पोट भराचं ज्ञान तर कुठेही भेटत. अरे आहे आगविनी गाव द्वारी आहे व दैसी, कंसात वाळंगणा, तीही देह विक्रय करून पैसा कमवते, तीही पोट भरते. कुत्री मांजर ही घरात रक्षण करून तेही पोट भरतात. पण मरणवारी विद्या देणारी संस्था स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज. त्या संस्थेत खरं जर अभ्यास केला, गुरुच्या चरणावर विश्वास ठेवून 4 वर्ष पूर्ण केले, तर जगद्गुरु तुकोबरायासारखा कोणताही सच्चा साधक म्हणू शकतो, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले म्हणे होते ते. जोग महाराज सुद्धा वयाच्या 52व्या वर्षी कार्य झालं. महाराजांनी जगाचा निरोप घेतला, आणि वयाच्या 92व्या वर्षी दूध पियो मोरे गोविंदला, दूध पियो मोरे 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 गोविंदला, जय हो गोविंदला. गोविंदला गोपाल लाला लाला लाला, दूध पियो रे गोविंदला, दूध पियो रे गोविंदला, दूध पियो रे गोविंदला, गोविंदला. देवाला दूध पिण्याकरता आणि नैवेद्य खाण्याकरता भाग पाडणारे नामदेव महाराज. ज्ञानोबराय गेल्याच्या नंतर नामदेव महाराज देवाला म्हणतात, ज्ञानोबाची भेट व्हावी, देवाईची सोय लावी,
तरीच येईल पंढरीच दृष्टी देखील ज्ञानेश. आणि नामदेव महाराजच्या हातापायी ज्ञानोबराय समाधीतनं बाहेर आले, नामदेव महाराजाला भेट दिली. ते नामदेव महाराज वयाच्या 92व्या वर्षी जगाचा निरोप घेतात. बघा आपण कुठपर्यंत आलो. 12 ऐसाई भोगताय, 22 माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, 32 आद्य जगद्गुरु श्री शंकराचार्य महाराज, 42 दुसरे जगद्गुरु तुकोबराय, 52 स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज, 92 प्रेममूर्ती नामदेव महाराज, आणि आता आहे 125. ते म्हणजे हे भागवत महापुराण. तुम्ही म्हणाल भागवत महापुराण? हो, कारण भागवत महापुराणाचं जे मानव रूप म्हणजे गोपाल कृष्ण. हे बघा, गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबराय, एकनाथी भागवत म्हणजे नाथ बाबा, तसं श्रीमद भागवत महापुराण म्हणजे गोपाल कृष्ण. बरोबर. ज्या वेळेला 125 वर्षाचा काल, 125 वर्ष गोपाल कृष्णाचा अवतार आहे. 3 ठिकाणी देव राहिले आणि 3 प्रकारचं कार्य केलं. हे मी माझ्या मनाचं बोलणार नाही, सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेश. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होई धर्म की हानि बाढ़ई असुर अधीराभिमानी तब तब प्रभु दर विविध शरीरा हरहु कृपानिधि सज्जन पीरा. दैत्याचे कुळे नासी साधूचा मानु दिवसी धर्माची नीतीची सेस भरी. भगवान परमात्मा 3 कार्य देवाने केलं. एक साधूनाम परित्राणाय, हे 11 वर्ष गोकुळात राहून केलं. दुष्कृता विनाशाय, हे 17 वर्ष मथुरेत राहून केलं. आणि धर्म संस्थापनार्थाय, हे 97 वर्ष द्वारकेत राहून केलं. आणि मग त्या दुर्वास ऋषीच्या शापाचा निमित्त केलं. आणि या जगात निरोप घेणार त्यावेळेला भगवंतांनी तारुण्यात ग्रंथ सांगितला, ती गीता भक्तरात अर्जुनाला गीता जेने उपदेशिली तेही विटेवरी माहुली. गीता सांगितली आणि त्यात भगवंताने उतार वयामध्ये श्रीमद भागवत महापुराण सांगितले. उद्धवजी शोक विवळ झाले, ओक्साबोक्षी रडायला लागले. देवाच्या चरणाचा आपल्या डोळ्यातल्या अश्रूने अभिषेक केला. भगवान परमात्मा उद्धवजीला विचारतात, काय झालं? देवा, तुम्ही गेल्याच्या नंतर आमचं उर्वरित आयुष्य काय? जय हो बापू. आम्ही कोणाकडे बघून जगायचं? भगवान परमात्मा उद्धवजीला म्हणतात, चिंता नका करू, आम्ही गेलो म्हणजे गेलो नाही. आणि मग त्यावेळेला भगवान परमात्मा सांगतात, स्वकीयम यत् भवेत् तेज तच्च भागवते दधात विरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत अर्णवम. माझं जे निहित स्वतेज आहे, स्वकीयम यत् भवेत् तेज तच्च भागवते दधात, हे या श्रीमद भागवत महापुराणामध्ये मी निहित केलेलं आहे. आणि त्यामुळे तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत अर्णवम. माझं तिरोधान झालं तरी मी आता निज धामाला नाही, या अक्षर रूपाने वाङ्मय कलेवर रूपाने या श्रीमद भागवत महापुराणामध्ये आहे. या पुराणाचा आश्रय करा. जरी तुम्ही कलियुगात असाल तरी जो या भागवत महापुराणाच्या कथेमध्ये चिंतनामध्ये आहे तो आजही सत्ययुगात आहे. आजही सत्ययुगात आहे. कारण यत् फलम नास्ति तपसा
न योगेन समाधिना तत्फलम लभ्यते सम्यक कलौ केशव कीर्तना. आणि केशव संकीर्तन करून घेणारा ग्रंथ हा श्रीमद भागवत महापुराण आहे. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. ग्रंथीचा भेद, संशयाचा छेद आणि कर्माचा क्षय करणारा ग्रंथ म्हणजे हा श्रीमद भागवत महापुराणाचा ग्रंथ आहे. म्हणून भक्तानां पुराणं भागवत पुराण. अनेक दिव्य असणाऱ्या भक्तांच्या कथा अभक्तांना भक्त करण्याकरता आणि आपल्या जीवनातील त्रिविध तापाची व्यथा घालवण्याकरता कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेवाने याच्यामध्ये सांगितले आहे. आणि लघु कलेवर हा ग्रंथ नाही, विशाल काया 18,000 श्लोक आहे, 12 स्कंद आहे. रोज किमान 12 तास जरी बसला आणि 1 वर्ष बसला तरी सुद्धा चिंतन न होणार हा ग्रंथ आहे. रोजचे 2-2.5 तासामध्ये काय होणार आहे? त्याला म्हणतात गरिबी हटाव. आपलं हे चालू आहे. खरं पूर्ण चिंतन होणं शक्य नाही आणि पूर्ण अपेक्षा माझ्याकडून करूही नका. पण जेवढं आपल्याला घेता येईल तेवढं प्रामाणिकपणाने प्रांजळ अंतःकरणाने आपण घेण्याचा प्रयत्न करू. अमृत एक घागरभर केलं, एक रांजणभर केलं नाही, एक तांब्याभर पेलं नाही, एक चूळभर पेलं नाही, मी तर म्हणतो 2 थेंब जरी पेलं तर फळ तेच आहे. आणि कालच आपण बघितलं हे जे अमृत आहे हे स्वर्गीय अमृत नाही, हे कथामृत आहे. अमर अमृत पान करीती शेखी तेही मरोणी जाते. म्हणजे कथामृत पान करीती ते नागविती कळी काळा. काळकुटाचे चौधर मृत्यू प्याने पेले आमोर ते देहीचे पुरंदर 14 जाती. असे काल महाराजांनी ओळी सांगितले. स्वर्गीय अमृत या मुखाने प्यावं लागतं तर कथारूपी अमृत या मुखाने प्यावं लागतं. स्वर्गीय अमृत पक्षपाती आहे तर कथारूपी अमृत हे निपक्षपाती आहे. स्वर्गीय अमृत दीर्घजीवी बनवतं आणि कथारूपी अमृत आपल्याला दिव्यजीवी बनवतं. स्वर्गीय अमृत हे पुण्याचा क्षय करतं. नहुष स्वर्गाधिपती झाला काल आपण ओळी दिली. आणि कथारूपी अमृत पापाचा क्षय करतं. स्वर्गीय अमृत सापेक्षत्वाने अमरत्व देतं. हे कथारूपी अमृत अभयत्व देतं. स्वर्गीय अमृत हे मर्यादित आहे म्हणून तर ते खाली आणू देत नाही. गरुडाला सुद्धा प्रतिबंध केला त्यांनी. सांगतो थोडक्यात. महाभारती नाही ते नोहेची लोकेतीही येणे कारणे म्हणे पे पाय व्यात उचिष्ट जगत्रयम. त्या महाभारतातल्या 18 पर्वापैकी आदी पर्व, आदी पर्वातला 22 आणि 23वा अध्याय तुम्ही सविस्तर वाचून घ्या. महाभारतामध्ये तिथली कथा आहे. कश्यप आहे, त्याच्या आदिती हे पत्न्या आहेत आणि कद्रू आणि विनता ह्याही पत्न्या आहेत. आणि कद्रू ही सर्पाची आई आहे आणि विनता ही सूर्याचा सारथी अरुण आणि गरुडाची आई आहे. आणि या दोघांची आई असणारी यांच्यामध्ये कायम होड लागायची, पैज पडायची. कशावर नाही पैज पडायची. एक दिवस ती कद्रू विनतेला म्हणते, सूर्यनारायणाची जी घोडे आहे त्यांचा रंग कसा म्हटले श्वेत वर्णाचा, पांढऱ्या वर्णाचा.
आणि म्हणले त्यांच्या शेपट्या, म्हणले त्या शेपट्या मात्र काळ्या वर्णाच्या. विनता म्हटले नाही, त्याही पांढऱ्या वर्णाचा. कद्रू ऐकायला तयार नाही, दोघीची पैज पडली. आणि विनता म्हणते जर त्या पांढऱ्या असेल तर, कद्रू म्हणते काळ्या असेल तर, विनता म्हणते काळ्या असेल तर मी आजन्म तुझीच असेल. आणि मग कद्रू म्हणते विनतेला त्या जर पांढऱ्या असेल तर मी आजन्म तुझीच असेल. आता विनेतेचा पुत्र सूर्याचा सारथी अरुण असल्यामुळे तिला माहिती आहे, कारण आपल्या मुलांनी सांगितलेली गोष्ट. आणि विनेतेचे पुत्र साप आले, म्हटले आई तू वेडी का खुळी, त्या सर्पाच्या अश्वाच्या शेपट्या खरंच पांढऱ्या आहेत, ते सगळे पांढरे शुभ्र अश्व आहे. म्हणले मूर्खांनो, मला सांगण्याऐवजी तुमच्या आईचं वचन खरं करा. म्हणजे काय करा, जाऊन बिलगा त्या शेपट्याला. ते सर्प गेले मातृदेव भाऊन छल करायला गेले. माता आणि पुत्रांनी छल केला, ते शेपट्याला बिलगले आणि सकाळी त्या शेपट्या काळ्या दिसल्या. विनता कद्रूची दासी झाली. गरुड सामर्थ्यशाली, पण आई दासी असल्यामुळे त्याला सुद्धा ते सर्प त्याच्या डोक्यावर बसायचे. चला आज अमेरिकेला, चला आज जपानला, चला आज इकडे फिरायला जावं लागलं. गरुड कंटाळा. गरुड म्हणायला लागला, अगला आई, या दास्यातून सुटका करण्याकरता तिला विचार तुला काय पाहिजे. या त्रिभुवनातील तिन्ही लोकातील ते म्हणेल ते तिला आणून देऊ आणि तुला मी दास्यातून मुक्त करतो. विनेतेने कद्रूला सांगितलं. कद्रू म्हणायला लागली, मी तुला दास्यातून एका शर्तवर मुक्त करते. मला स्वर्गातलं अमृत आणून दे, मी तुला मुक्त करते. विनेतेने गरुडाला सांगितलं. गरुड म्हटलं, आई चिंता करू नको, मी स्वर्गीय अमृत आणून देतो. आणि गरुडाने गगन भरारी घेतली, थेट स्वर्गात गेला. गरुडाला प्रतिबंध करण्याकरता स्वर्गातले दूत आले. गरुडाने त्यांना हाणून पाडले. नंतर सूर्यादी देवता आल्या, गरुडाने त्यांनाही पराजित केले. शेवटी वज्रहस्त पुरंदर हा इंद्र आला. इंद्राने वज्र सोडलं, गरुडाने ते गिळून टाकलं. इंद्र थांबला, काय करावं कळे ना. शेवटी श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा कृष्णा दहावरे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमोचा कैवारी आले विघ्न निवारी. गोपाल कृष्ण परमात्म्याचा महाविष्णूचा धावा केला. देवाच्या हाकेने परमात्मा धावून गेले. सांगितलं, ऐका बरे, प्रतिबंध करा, या गरुडाला थांबवा. विष्णू चतुरात शिरोमणी. देवाने आपलं निर्वाणीचं सुदर्शन काढलं, गरुडाने तेच गिळून घेतलं. विष्णू परमात्म्याचे भांडवल जपत, पण विष्णू चतुर. विष्णू परमात्मा म्हटले, वाह काय लढतोस गरुडा, आय इम्प्रेसिव्ह, मी प्रसन्न झालो तुझ्यावरती, काय लागतं ते मागून घे. गरुड हे करून हसायला लागला. हेर म्हटले, पळपुट्या, युद्धात मी तुला पराजित केलं, तू काय मला वरदान देणार, मीच तुला वरदान देतो, काय लागतं ते मागून घे. आणि विष्णूला हेच पाहिजे. विष्णू म्हणायला लागले, जर प्रसन्न असेल तर मग मला बारीक मध्ये. विष्णू म्हणायला लागले, प्रसन्न जर असेल तर तू माझं वाहन हो. मला दळणवळणाकरता साधनच नाही. शंकराकडे 4 व्हीलर आहे, कार्तिकीकडे 2 व्हीलर आहे, गणपती बाप्पाकडे सायकल आहे, माझ्याकडे काय आहे. गरुड म्हणायला लागला, आईला दिलेलं वचन पूर्ण करतो आणि येतो. आणि त्यावेळेला ते अमृत घेऊन आला. पण इंद्रानी त्यांनी पुन्हा ते सर्पाला मिळूच दिलं नाही, घेऊन गेले. कारण सर्पाला सांगितलं स्नान करून या. तो अमृत कुंभ ठेवला. सर्प घाईत येतात, तेवढ्यात इंद्राने पळवला. 4 थेंब त्या हरळीवर पडले, म्हणून ती अमर झाली. म्हणून आमच्या मराठवाड्यामध्ये शेतकरी त्या
हरळी काढताना त्याला काशा काढ म्हणतात. आणि चांगल्या चांगल्या शेतकऱ्याची चांगली चांगली काशी होती, पण त्या काही काशा संपत नाही. याच काढून त्याच्यावर अमृत पडलेलं आहे. आणि त्या सर्पाने त्या चाटले तर त्यांच्याही 2 जिभा झाल्या. म्हणजे असं दुर्मिळ असणार हे अमृत. पण राजे परीक्षितीला ज्या वेळेला भगवान शुकदेव कथा सांगतात, स्वर्गातले अमृत, स्वर्गातले अमर देव ते अमृत घेऊन येतात आणि ते म्हणतात हे अमृत घ्या. राजा परीक्षितीला मृत्यूची भीती आहे ना, तो अमर होईल. भगवान शुकाचार्य म्हणतात तो कार्य कुशलासू रहा. स्वतःच कार्य साधून घेण्यामध्ये कुशल असणारे तुम्ही शूर म्हणजे देव. अरे तो गरुड आला तर त्याच्यासोबत युद्ध केलं, त्याला अमृत नाही दिलं. आणि स्वतः घेऊन तुम्ही धरातलावरती अमृत येता, म्हणजे तुम्ही तसे येणार नाही. आमच्याकडून काय पाहिजे? काही नाही म्हटले. त्या मोबदल्यात हे कथारूपी अमृत आम्हाला द्या. त्यावेळेला भगवान शुकाचार्य म्हणतात को सुधा को कथा लोके को काचह को मणिर्महान. अरे गारा आणि हिरा सारख्या दिसतात, पण गारगोटीला हिऱ्याची किंमत येईल का? तसं स्वर्गीय अमृत को सुधा को कथा लोके. एका काचेच्या तुकड्याला एका पृथ्वीवर अमोल रत्नाची किंमत येऊ शकत नाही. तसं कथारूपी अमृताला, कथारूपी अमृताचं मोल हे स्वर्गीय अमृताला कधी प्राप्त होऊ शकत नाही, कारण ते मर्यादित आहे. हे कथारूपी अमृत अमर्याद आहे. स्वर्गीय अमृत पिणारा त्याला गती अधोगती चालू असते, संपत नाही. पुण्याची पावटी सरे अधोगती, यज्ञ करून पुण्य करे ऊर्ध्वगती, म्हणजे गतो अधोगती संपत नाही. आणि कथारूपी अमृत हे गतीत कुंठित करून टाकणार आहे. नाही आम्हा ज्यावे मरावे लागत आहो अखंडित तैसे तैसे. म्हणून हे कथारूपी अमृत अत्यंत दिव्य आहे. पण हे कथारूपी अमृत आपल्याला जर पान करायचं असेल तर ती इतक्या सहजासहजी प्राप्त होणार नाही. त्याकरता आपल्याला तितकंच दिव्य बलिदान करावं लागतं. श्रेयांसी बहुविघ्नानि भवन्ति. चांगल्या कार्यामध्ये अनेक विघ्न येतात आणि त्या विघ्नावरती अर्थात प्रतिबंधावरती मात करण्याकरता आपल्याला जे करावं लागतं ते काल आपण संध्याकाळच्या कीर्तनामध्ये म्हटलं. काय पाहिजे? मंगल. श्रेयांसी बहुविघ्नानि भवन्ति. म्हणून समाप्ती कामो मंगलम आचरेत. विघ्न ध्वंसान कुरु व्यापारा मंगल इति उच्यते. आणि त्या मंगलामध्ये रात्री आपण 3 वेळा पाहिल्या. कार्य आदो, कार्य मध्य, कार्य अंतानी मंगलानी कुर्यात. मंगलाचे 3 प्रकार बघितले. वस्तुनिर्देश रूप, नमस्क्रिया रूप आणि आशीर्वाद रूप. आणि मंगलाचरणाचे 3 प्रयोजन म्हणजे फल पाहिले. कारण प्रयोजन अनुद्दिश्य मंदोपी प्रवर्तते. विघ्न विनाशाय, शिष्य शिक्षाय आणि शिष्ट संप्रदायात वाच्य. आणि मग 2 लक्षणं पाहिली. स्वरूपम सत व्यावर्तकत्वम स्वरूप लक्षणत्वम, कादाचितकत्वे व्यावर्तकत्वम तटस्थ लक्षणत्वम. या श्रीमद भागवत महापुराणामध्ये देखील कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेव हे मंगल करतात. आणि ते मंगल करत असताना 2 प्रकाराने करतात. एक स्वरूप लक्षणाने करतात आणि दुसरं तटस्थ लक्षणाने करतात. स्वरूप लक्षणाने मंगलाचरण करत असताना कृष्ण द्वैपायन बादरायण व्यासदेवाचे उद्गार आहेत. सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशा श्री कृष्णाय भजं
नुमः जय हो। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ओ आरंभी आवडी आदरे आले नाव आरंभी आवडी आदरे आले नाव आरंभी आवडी तेने सकळ सिद्धी जगी तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोविंद गोपाल 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 राम कृष्ण तू माया माऊली तू माया माऊली तू माया माऊली तू माया माऊली जीविता जिव्हाळा जीविता जिव्हाळा तू माया माऊली तू माया माऊली 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 तू माझ्या माऊली जीविता जिव्हाळा तू माझ्या माऊली जीविता जिव्हाळा जिव्हाळा राम कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राम कृष्ण गोविंद गोपाल राम कृष्ण गोविंद गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल
गोपाल कृष्ण भगवान की, कन्हैया लाल की जय। बाके बिहारी लाल लाल की जय। जय जय राधे श्याम। सर्वांनी 1 मिनिट श्रम परिहानावण्या होण्याकरता आपण 1 मिनिट भजन करू आणि नंतर आत्ता जो मंगलाचरणाचा श्लोक बघितला त्याचं पुढे चिंतन करू. प्रभु जी तुम हमारे हो,